श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या आहे माघ पौर्णिमा आणि शनिवार सुद्धा उद्या आलेला आहे। आपल्याला माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंसाठी आपल्या घराच्या मुख्य दरवाजामध्ये एक लक्ष्मी दीप लावायचा आहे। हा दिवा आपण कोणत्या प्रकारे लावायचा आहे, तसेच आपण कोणती चूक करायची नाही। हा दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आणि आपल्या पैशाच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्व दूर व्हायला मदत होत असते। बघा, जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो म्हणजेच आपण एक प्रकारचे दीपदान करत असतो आणि दीपदानामुळे धनप्राप्ती आणि पुत्रप्राप्ती होत असते, तसेच अखंड सौभाग्य सुद्धा आपल्याला लाभत असते। दिव्यामुळे वातावरणातील जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते आणि त्या दिव्याभोवती एक सकारात्मकतेचं वलय निर्माण होतं। दिवा जो आहे तर तो अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे काम करत असतो आणि यामुळे आपल्या घरातील दुःख, दुर्भाग्य, दारिद्र्य जे काही आहे तर ते नष्ट होत असते। तसेच धनाची समस्या असेल, व्यापार व्यवसायामध्ये काही अडचणी असतील, नोकरीमध्ये प्रमोशन, धनप्राप्ती, तर अशा अनेक इच्छेसाठी तुम्ही हा जो दिवा आहे तर तो लावू शकता। आता हा दिवा लावताना आपल्याला काय करायचं आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत, पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल, माझे व्हिडिओ तुम्ही प्रथमच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। बघा, दिवा लावल्यामुळे फक्त आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होते एवढेच नाही, तर माता लक्ष्मी जी आहे तर ती सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते असे वास्तुशास्त्र सांगते। घराच्या मुख्य दरवाजामध्ये दिवा लावल्यामुळे घरावर माता लक्ष्मीची कृपा राहते, तसेच कुटुंबात येणाऱ्या संकटांपासून आपली सुटका सुद्धा होते। तर अशा प्रकारे आपल्याला हा जो लक्ष्मी दीप आहे तर या गोष्टींसाठी लावायचा आहे। आपल्या आयुष्यातील आर्थिक समस्या, पैशाची कमतरता, तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या या लक्ष्मी दीप लावल्यामुळे दूर व्हायला मदत होत असते। ऋग्वेदानुसार दिव्यामध्ये देवांचा वास असतो। कोणतीही पूजा करण्यापूर्वी सुद्धा आपण दिवा जो आहे तर तो लावत असतो। शास्त्रानुसार सुद्धा बघा, कोणताही धार्मिक विधी करण्या अगोदर दिवा लावावा तर असे सांगितलेले आहे। आणि वास्तुशास्त्राचा विचार केला तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती राहावा। तसेच संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या मुख्य दरवाजामध्ये दिवा लावतो तर तेव्हा माता लक्ष्मीचे आगमन हे आपल्या घरामध्ये होत असते। तसेच आपल्या घरामध्ये भरभराट येते, बरकत येते। म्हणूनच आपल्याला हा जो लक्ष्मी दीप आहे तर तो लावायचा आहे। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचण ही असतेच आणि यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी आपण चांगले कर्म जे आहे तर ते करायचे असते आणि यापैकीच एक कर्म म्हणजे दीपदान आहे। तर चला पाहूया की हा दिवा कसा लावायचा। तुम्ही दिवा घ्या। दिवा घेताना तुम्ही मातीचा घ्या। मातीचा दिवा हा अतिशय शुभ आहे, परंतु तुमच्याकडे मातीचा दिवा नसेल तर तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकता। यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला वापरायची आहे कलाव्याची वात, म्हणजे रक्षासूत्राच्या धाग्याची वात। कलाव्याची वात ही अतिशय शुभ मानली जाते आणि ही जर नसेल, तुमच्याकडे कलाव्याचा धागा नसेल तर तुम्ही जोडवातीचा सुद्धा वापर करू शकता। यानंतर तुम्ही ज्या वाती लावणार आहात तर त्या किती वाती लावू शकता, तर तुम्ही 1, 4 किंवा 8 वाती सुद्धा लावू शकता। म्हणजे तुम्ही एका वातीचा दिवा लावा किंवा तुम्ही 4 वातींचा चौमुखी सुद्धा दिवा लावू शकता किंवा तुम्ही अगदी 8 दिशांच्या 8 वाती सुद्धा लावू शकता। आता हा दिवा लावण्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे। तुम्हाला तुमच्या देवघरातला जो आपण दिवा लावतो संध्याकाळी तर तो सुद्धा लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे। एक वेळेला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि कनकधारा स्तोत्र जे आहे तर त्याचं शक्य असेल तर 16 वेळेला पठण करा, नाहीतर एक वेळेला कनकधारा स्तोत्र सुद्धा म्हणायचं आहे। एक वेळेला विष्णू सहस्रनाम, एक वेळेला कनकधारा स्तोत्र हे म्हणायचं आहे। त्यानंतर हा दिवा घ्यायचा आहे। तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजामध्ये यायचं आहे आणि हा दिवा आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाजूला ठेवायचा आहे। आता बघा, डावीकडे ठेवा, उजवीकडे ठेवा किंवा तुम्ही दोन्ही बाजूला 2 दिवे जरी लावलेत तरी सुद्धा चालेल। एक दिवा लावा किंवा 2 लावलेत तरी सुद्धा चालेल। दिवा ठेवण्या अगोदर खाली दिव्याला आसन द्यायचं आहे। एका प्लेटमध्ये थोड्याशा फुलांच्या पाकळ्या ठेवा, त्यावरती दिवा ठेवा किंवा प्लेट न घेता डायरेक्ट तुम्ही थोड्याशा फुलांच्या पाकळ्या किंवा थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावरती दिवा ठेवला तरी चालेल किंवा डायरेक्ट तुम्ही एक प्लेट घेऊन त्या प्लेटवरती दिवा ठेवला तरी सुद्धा चालेल। यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या दिव्यातील जी वात आहे, तुम्ही जर एकच वात वापरणार असाल तर त्या वातीचे टोक हे उत्तरेला करायचे आहे। कारण आपल्याला धनप्राप्तीसाठी जेव्हा आपण उपाय करतो, आर्थिक समस्येसाठी उपाय करतो, तेव्हा नेहमी वातीचं जे आपल्या टोक असतं तर ते उत्तर दिशेला करायचं आहे। अगदी तुम्ही देवघरामध्ये जो दिवा लावता तर त्याचं सुद्धा उत्तर दिशेला
तोंड जे आहे तर ते जर केलं तर धनाशी संबंधित ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या आपल्या कमी व्हायला मदत होत असते। त्यामुळे उत्तरेला या दिव्याचं तोंड करायचं आहे। यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, दिव्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंचे स्मरण करायचं आहे। माघी पौर्णिमा जी आहे तर या पौर्णिमेला माता लक्ष्मी बरोबरच श्रीहरी विष्णूंच्या पूजेला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे। त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मी सोबत विष्णूंचे स्मरण करायचे आहे। ज्या ठिकाणी विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही आपोआप येत असते। अशा प्रकारे आपल्याला ह्या दिव्याची पूजा करून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा आपल्याला मुख्य दरवाजामध्ये लावायचा आहे। हा दिवा एकदा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काही चुका करायच्या नाहीत। त्या म्हणजे एकदा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्या दिव्याला स्पर्श करायचा नाही। बघा, दिव्याला आपण जेव्हा लावतो आणि त्यानंतर जर आपण दिव्याला स्पर्श केला तर त्या दिव्याभोवती एक सकारात्मकतेचं जे वलय निर्माण होतं, तर दिव्याला स्पर्श केल्यामुळे ते वलय जे आहे तर ते भंग पावतं। म्हणून आपल्याला दिवा जोपर्यंत विझत नाही, शांत होत नाही, तोपर्यंत एकदा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला स्पर्श करायचा नसतो। यानंतर आपल्याला या दिव्यावरती दुसरा दिवा प्रज्वलित करायचा नाही, तर ही सुद्धा काळजी घ्यायची आहे। या अशा काही चुका आहेत की ज्या आपल्याला माहीत नसतात, तर त्या आपण कधी कधी दिवा लावल्यानंतर करत असतो। त्यामुळे आपल्याला ह्या चुका करायच्या नाहीत आणि चुकून जर वात विझली तर मनामध्ये शंका न आणता आपल्याला ती पुन्हा प्रज्वलित करायची आहे। दिवा जो आहे तर तो अगदी दिसायला जरी छोटासा दिवा असला तरी सुद्धा तो बरेचसे जे दोष आहेत तर ते दूर करत असतो। जसं की वास्तुदोष असतील, पितृदोष असतील, तर हे दोष दूर करण्याचं सामर्थ्य सुद्धा या एका छोट्या दिव्यामध्ये असतं। आणि त्याप्रमाणेच तुम्ही उद्या म्हणजे पौर्णिमा असल्यामुळे आपण काही ठिकाणी सुद्धा दिवे लावू शकतो। जसं की तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तुपाचा दिवा लावू शकता आणि तसेच तुम्ही तुमच्या तुळशी मातेजवळ सुद्धा दिवा लावू शकता। तसेच एखाद्या झाडाखाली जसं की शमीचं झाड असेल, आवळ्याचं झाड असेल, बेलाचं झाड असेल तर त्या झाडाखाली दिवा लावू शकता, पिंपळ वृक्षाखाली लावू शकता। तसेच तुम्ही ज्या ठिकाणी कचरा ठेवता त्या ठिकाणी सुद्धा खूप नकारात्मकता असते, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण दिवा लावू शकतो। तर अशा प्रकारे 5-7 ठिकाणी सुद्धा तुम्ही दिवे लावू शकता, ज्यामुळे वातावरणातील जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते आणि सकारात्मकता जी आहे तर ती वातावरणामध्ये तयार होत असते। जेव्हा आपल्या घरातील नकारात्मक शक्ती कमी होते तेव्हा आपोआप आपल्या घरातील वाद, कलह या गोष्टी आहेत तर या गोष्टी सुद्धा कमी व्हायला मदत होत असते। त्यामुळे असा एक लक्ष्मीदीप नक्की लावा आणि तुमच्याकडे जर जो लक्ष्मीदीप मार्केटमध्ये मिळतो तर तो असेल तर तो लावलात तरी सुद्धा चालेल आणि तो नसेल तर तुम्ही कोणत्याही धातूचा किंवा मातीचा दिवा जरी लावलात तरी चालेल। दिव्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे किंवा तुम्ही तेलाचा वापर करू शकता। तसेच दिवा लावल्यानंतर त्यामध्ये आवर्जून तुम्ही लवंगा सुद्धा टाकल्या तरी सुद्धा चालतील, कारण लवंगा ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतात। त्यामुळे दिव्यामध्ये तुम्ही 1 किंवा 2 लवंग जरी टाकली तरी सुद्धा अतिशय उत्तम आहे। दिवा विझल्यानंतर तुम्ही हा दिवा उचलून बाजूला ठेवू शकता। दिव्यातील वात जी आहे, लवंग आहेत तर त्या पुन्हा मातीमध्ये विसर्जित करायच्या, दिवा स्वच्छ करायचा आणि इतर गोष्टींसाठी पुन्हा जेव्हा तुम्हाला कधी दीपदान करायचं असेल किंवा दिवा कुठे लावायचा असेल तर तेव्हा या दिव्याचा वापर तुम्ही करू शकता।